नमस्कार मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ही महाडीबीटी मार्फत या योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत. यामध्ये फळबाग लागवडीसाठी खूप मोठे अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे. तर हे अनुदान कसे मिळणार आहे आणि कोणत्या फळासाठी किती अनुदान भेटणार आहे याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत. 2025-26 करता महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टलवर फळबाग लागवड योजना सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुद्धा सुरू झालेले आहे. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत असल्याने एखाद्या घटकासाठी जे शेतकरी लवकर अर्ज करतील त्यांनाच प्रथम लाभ मिळणार आहे. तर आंबा पिकासाठी 74,367 अनुदान आहे. तर हेक्टरी 400 झाडासाठी 1,43,700 रुपये अनुदान आहे. काजू कलमासाठी 73,327 रुपये अनुदान आहे. पेरू कलमासाठी 2,37,774 रुपये अनुदान आहे. डाळिंबसाठी 1,29,786 रुपये अनुदान आहे. कागदी लिंबूसाठी 7,789 रुपये अनुदान आहे. संत्रा मोसंबीसाठी 87,000 आहे. संत्रा कलमासाठी 1,28,000 आहे. सीताफळासाठी 93,000 आहे. तर आवळासाठी 65,000. चिंच कलमे 63,000. जांभूळ कलमे 73,000. कोकमसाठी 63,000. फणससाठी 60,000. अंजीरसाठी 1,29,000. नारळसाठी 1,07,000. तर हे अशा अनुदान मिळणार असून हे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/agrilogin/agrilogin या वेबसाईटवर लॉग इन करून हा अर्ज भरायचा आहे. या योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असल्यामुळे जो लवकर अर्ज करीन त्यालाच प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आणि हे अनुदान 3 टप्प्यात मिळणार असून प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष असे 3 टप्प्यात अनुदान मिळणार आहे. त्याचे लाभ हिस्सा वेगवेगळा असेल. स्क्रीनवर दाखवलेल्या चार्टनुसार या योजनेविषयी सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन हव्या त्या योजनेसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. धन्यवाद.